शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते। याचं जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळालंय। पारंपरिक शेतीला छेद देत एका तरुण शेतकऱ्याने लाल टरबुजांसोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबुजांची यशस्वी लागवड करून लक्ष वेधून घेतलं आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड गावातील तरुण शेतकरी बालाजी उपवार यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। गेल्या 6 वर्षांपासून ते स्ट्रॉबेरी शेतीत यशस्वी उत्पादन घेत आहेत। यंदा त्यांनी आणखी एक वेगळा प्रयोग करत लाल टरबुजांसोबतच पिवळ्या आणि केशरी रंगाच्या टरबुजांची लागवड केली आहे। सुमारे 20 गुंठे क्षेत्रात करण्यात आलेल्या या लागवडीसाठी त्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे। विशेष म्हणजे या टरबुजाला बाजारात 40 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे। या पिवळ्या आणि केशरी टरबुजामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचा दावा करण्यात येत असून मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या आजारासाठी हे टरबूज उपयुक्त असल्याचं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या टरबुजाची विक्री थेट शेतीच्या बांधावरूनच केली जात आहे। त्यामुळे मधल्या दलालांचा खर्च वाचून शेतकऱ्याला अधिक नफा मिळत आहे। त्या संपूर्ण प्रयोगातून बालाजी उपवार यांना जवळपास 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नवीन तंत्रज्ञान आणि वेगळे प्रयोग यांचा योग्य वापर केल्यास शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो, हे बारडच्या या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलंय। इतर शेतकऱ्यांसाठीही हा प्रयोग निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे।